नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात डॉक्टर अनघा केसकर यांची कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात डॉक्टर अनघा केसकर लिखित पंख फुलारलेले मोर. सोलापूरच्या दक्षिण भागात केमिस्टची 4-5 दुकानं निघाली. 5-10 डॉक्टर्स प्रॅक्टिस करू लागले आणि आमच्या कंपनीनं तिथे हातपाय पसरायचा निर्णय घेतला. कंपनीच्या या निर्णयाचा माझ्या वैयक्तिक आयुष्यावर काहीही परिणाम व्हायचं कारणच नव्हतं. गेली 3 वर्ष मी कंपनीत इमाने इतबारे सेवा करत होतो. कंपनी पाठवेल तिथे न कुरकुरता जात होतो. म्हणूनच माझ्याबरोबरचे कित्येक आले आणि गेले तरी मी कंपनीत चिकटून होतो. नाहीतरी घरी श्रीपू मामाखेरीज होतच कोण माझी वाट बघायला. रात्री बेरात्री खडखडणाऱ्या एसटीनं जावं लागलं तरी माझी तक्रार नसायची. कितीतरी वेळा वाहनांसाठी तासनतास खोळंबायला लागलं तरी आपलं मन मी मुकाट्यानं रमवत होतो. तिथल्या टुकार लॉजमध्ये पथारी पसरत होतो. मिळतील ते 4 घास पोटात ढकलत होतो. माझ्या या निष्ठेमुळेच फक्त इंटर सायन्स पर्यंत शिक्षण झालेलं असून मला 3 वर्षात 2 बढत्याही मिळाल्या. माझ्या या निष्ठेमुळेच फक्त इंटर सायन्स पर्यंतचं शिक्षण झालेलं असून मला 3 वर्षात 2 बढत्याही मिळाल्या. घरापासून लांब राहायची, सावली दिसली तिथेच विसावायची सवय लहानपणापासून मला होती. बाबांचं छत्र हरपल्यावर श्रीपू मामाकडे आई बरोबर. आईच्या मरणानंतर दूर कुठेतरी तानी मावशीकडे त्या गावंढ्या गावात. मग पुन्हा श्रीपू मामाच्या अर्ध्या खोलीच्या फाटक्या मठीत. शिक्षणासाठी सोलापूरच्या ढेकणांनी भरलेल्या वसतिगृहात. मग लाटकर वकिलांच्या पडवीत. पावसाळ्यात इकडून उपटून तिकडे फेकलेल्या आणि तिकडेच तरारलेल्या काटेरी कोरांटीप्रमाणे तग धरून होतो मी. तानी मावशीची मला आठवण आली आणि पोटात खड्डा पडल्यासारखं वाटलं. तिच्या हनुवटीवरचा गोंदलेला हिरवा ठिपका, गळ्यातलं दोऱ्यात ओवलेलं मंगळसूत्र, माझ्या आईनं तिला कधीतरी दिलेली आणि त्या राक्षसानं ओढून घेतलेली पिवळ्या मण्यांची बोरमाळ, तिच्या लुगड्याचा ओलसर वास, तिचं हसणं, रडणं, स्पष्ट उच्चारात रामरक्षा म्हणणं सगळंच आठवायला लागलं. बरोबर 14 वर्ष झाली तानी मावशीचा निरोप घेतलेला. मनातल्या मनात मी हिशोब केला. सामंत सरांनी दौऱ्यावर पाठवलं म्हणून मी सांगोल्याहून मंगळवेढ्याला निघालो खरा, पण त्या दौऱ्यानं आपण कुठच्या जंजाळात अडकणार आहोत याची मला सुतराम कल्पना नव्हती. सांगोल्याच्या आसपासची 2 छोटी गावं उरकून पत्र्याची शेड असलेल्या बस थांब्यावर मोडक्या टेबल खुर्चीशी मला 1.5 तास वाट बघत बसावं लागलं. मग कुठे अडखळत धुरळा उडवत एसटीचं ते लाल धूळ आलं. 4 टोपीवाली डोकी खाली उतरली. ज्या रीतीनं गल्ल्यावरच्या अक्कडबाज मिशीवाल्याला त्याने रामराम केलं त्यावरून ते सगळे जवळपासच्या गावामधले असावेत. वाटेनं येताना बघितलं म्या, दगड फेकानं दंगली चालू आहे ती. त्यातल्या एकानं सांगितलं, आमच्या बसवर बी दगड येऊन पडली की हो. ही माहिती दुसऱ्यानं पुरवली. बसमध्ये शिरता शिरता मी ही बोलणी ऐकली, पण माझं जाणं त्यासाठी स्थगित करावं असं मला वाटलं नाही. असल्या दंगली सारख्याच होतात आणि कोण्या मंत्र्यानं आश्वासनं दिली की थांबतात. स्टँडावर बसून राहायचा मला कंटाळा आला होता. सामंत साहेबांना वेळेवर रिपोर्ट करणं जरूर होतं. मी बसमध्ये चढलो. पुष्कळ जागा रिकाम्या होत्या. फाटक्या सीटा सोडून मी जरा एका धडक्या सीटेवर बसलो. तिकीट काढून खिडकीच्या चौकटीवर निवांत विसावलो.
खिडकीच्या दांडीवर डोकं आपटून मला जाग आली तेव्हा बाहेर अंधारायला लागलं होतं. कुठला स्टँड किंवा वस्ती आल्याचं दिसत नव्हतं. 2-5 माणसांनी गाडी थांबवली होती. आधेमध्येच कुठेतरी बस थांबली होती. कंडक्टर दादाशी ते बोलत होते. दादा, हरशाने असाल तर पुढं जाऊ नका. लय दंगल माजली आजच्याला येतच मुक्काम करा म्हणे. त्यातला एक धोतरवाला म्हातारा बाबा काकुळतीनं सांगत होता. अरे बाबा नो, पर हिथं कुठं मुक्काम करावं आम्ही? आम्हाला रिपोर्ट करावं लागतं ना. दुपारच्या जमावानं एक बस जाळली. बाबा माझ्या, अरे टकुर जाग्यावर राहिलं ना तर तुम्ही रिपोर्ट करणार. माझं ऐका. माझ्या डोळ्यावरची उरली सुरली झोप उडाली. सरळ बसत मी आजूबाजूला पाहिलं. बसमध्ये कंडक्टर आणि मी सोडून फक्त 2 माणसं होती. कंडक्टरनं त्या लोकांचा सल्ला ऐकला. मी आता राहायचं कुठे हा प्रश्न होता. गावात कुठेही न जाता बसमध्ये झोपावं असा विचार होता माझा. अहो, इथं कुठं झोपणार साहेब तुम्ही? हा, माझं घर काही लय मोठं नाही, पर 4 माणसं या आबाकात मला जड नाहीत बरं. माझ्या घरला चला, कांदा भाकर खा अन पडा ओसरीव. म्हातार बाबा आम्हा सर्वांना त्या मोडकळीला आलेल्या जुन्या वाड्यात घेऊन गेले. मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाशात फारसं काही दिसत नव्हतं. पायांवर पाणी घेतलं आणि त्यांच्या सुनेनं दिलेली झुणका भाकर खाल्ली. गडवाभर पाणी प्यालो. उशाला माझी बॅग घेऊन त्यांनीच दिलेल्या कांबळ्यावर घटकाभर लवंडलो. कोंबड्याच्या आरवण्यानं सकाळी जाग आली. माझ्या बरोबरचे वाटसरू आणि कंडक्टर ड्रायव्हर अजूनही पसरलेलेच होते. रात्री मला काहीतरी स्वप्न पडलं होतं. ते आठवायचा मी प्रयत्न केला. डोक्याला खूप ताण दिला तरी मुळीच आठवेना. मग उठून अंगणात गेलो. अजूनही फटफटलं नव्हतं. त्या अंधुकशा प्रकाशात तुळशी वृंदावन, 4 मोगऱ्याची झुडपं, पपई, सीताफळीची खुरटलेली झाडं दिसली. तारेच्या तुटलेल्या कंपाऊंड लगत लिंबा एवढ्या कैऱ्यांनी लगडलेली 2 गावठी आंब्याची डेरेदार झाडं होती. पपईचं झाड, सीताफळ आणि झाडावरच्या कैऱ्या. केव्हा आणि कुठे पाहिलं होतं बरं मी हे? बरोबर. श्रीपू मामा बरोबर तानी मावशीकडे गेलो होतो तेव्हा असंच काहीसं घर पाहिलं होतं मी. तेव्हाच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मग आठवलं, स्वप्नात मी तानी मावशीलाच पाहिलं होतं. ती काय करत होती हे नाही आठवलं, पण ती दिसली होती हे मात्र नक्की. का बरं इतक्या वर्षांनी ती अशी स्वप्नात आली असेल माझ्या? होळी मिरवणुकीतल्या हिजड्याप्रमाणे अंग वळवळत जाणारी, सतत पान खाल्ल्यानं तांबडे लाल तोंड झालेली ती तुळसा सुद्धा स्वप्नात दिसली होती. तिच्या आठवणीने तोंड कडवट झालं. चहा घेणार का पाहुणं? तोंड खांगाळून घ्या. मागच्या दारी डेऱ्यात पाणी ठेवलंय. या या, मी धावतो तुम्हाला, या. केव्हानत मागे येऊन उभे राहिलेले आबा कदम मला म्हणाले. त्यांनी दाखवलेल्या डेऱ्यातून पाणी घेऊन मी दात ब्रश केले.
तालमीतल्या आरशासारखा एक आरसा तिथे टांगलेला होता. मी काही देखणा निश्चितच नाही, पण त्या आरशात वाकडा तिकडा दिसणारा माझा चेहरा मला पाहावेना. कोणाही सुंदरीचं किंवा मदनाच्या पुतळ्याचं क्षणात गर्वहरण होईल इतक्या त्यातल्या प्रतिमा भेसूर दिसत होत्या. चटकन केसांवरनं ओला हात फिरवून कांगव्यानं केस विंचरले. चुरगळलेला शर्ट पॅन्टमध्ये नीट खोचला. माझ्या प्रत्येक हालचालीबरोबर आरशातली प्रतिमा विद्रूपतेचे नवे ढंग डोळ्यांसमोर उभे करत होती. आरशातल्या स्वतःच्याच विद्रूप प्रतिमेला मी दोनदा वेडावून दाखवलं आणि ओसरीवर गेलो. आबांनी 2 छोट्या कपातून आणलेला गुळाचा धुरकट वासाचा चहा मला अमृतासमान वाटला. मी चहाचा पहिला घोट घेतल्याबरोबर टपून बसलेल्या आबांनी एका मागोमाग एक प्रश्न सुरू केले. सोलापूरचे का तुम्ही? कोणच्या कंपनीत कामाला आहे तुम्ही? औषधाच्या का खताच्या? माझ्या शरीरावर चेहऱ्यावर माझा व्यवसाय इतक्या ठळक शब्दात कोरलेला असेल याची मला कल्पनाच नव्हती. मी माझ्या औषध कंपनीचं नाव सांगितलं. सोलापूरच्या या विभागात माझे नेहमी दौरे असतात हे सुद्धा सांगितलं. आ म्हणजे राहिला सोलापूरला म्हणा की जोशी का देशपांडे? घरला कोण कोण आहे? लगीन झालंय का? आबांचं कुतूहल काही कमी व्हायला तयार नव्हतं. माणूस होता हुशार. मला जमतील तशी उत्तरं मी देत होतो. चालायचंच. अहो नाहीतरी या गावंढ्या गावात चर्चेला विषय तरी कुठून मिळणार या लोकांना? ड्रायव्हर कंडक्टर आणि उरलेले माझे साथीदार उठायला अजूनही अवकाश होता. गावात फेरफटका मारून यायला मला आवडलं असतं. तसं मी सांगितलं आबांना. अधिकाधिक भोचक होत जाणाऱ्या आबांच्या प्रश्नांना तोंड द्यायची बला सुद्धा त्यामुळे टळली असती. हो ना, तुमच्या सोलापूरसारखं नाही बरं का इथं. एखाद्या उन्हाळ्यात रस्ते बांधत्यात आणि पुढच्या पावसाळ्यात वाहून जात्यात. जाताना जरा सांभाळून जावा. असं म्हणत आबा मला दारापर्यंत पोहोचवायला आले. आबांना सांगून मी घराबाहेर पडलो. माझ्या व्यवसायामुळे मला अशी गावं नवीन नव्हती. बिनधास्त वावरणाऱ्या शेळ्या बकऱ्यांना टाळत टाळत मी चाललो होतो. घरापासून जरा दूर गेल्यावर लाल चुटूक बोंडे धरलेले निवडुंगाचे उभे फड लागले. एखादं डुक्कर मधूनच आपली शेपटी वळवळवत रस्त्याकडेच्या उघड्या गटारातून हुंगताना दिसत होतं. थोडं अंतर गेल्यावर एक मोडकळीला आलेली विहीर लागली. तिच्या आसपास 2-4 मोठे वृक्ष होते. खाली वाळलेल्या पानांचा खच पडला होता. खूप वर्षांपूर्वी धनराजच्या रतननं दाखवलेल्या राजेसाहेबांच्या विहिरीची आठवण झाली मला. विहिरीत डोकावायचा मोह मला आवरलाच नाही. तसंच शेवाळलेलं हिरवं पाणी आणि कुबट्ट वास. आत पारवळांची गर्दी. आपण तानी मावशीच्याच गावी तर आलो नाही. ओळखीच्या काही खुणा सापडतायत का हे बघायला मी पुन्हा एकदा परिसर नीट न्याहाळला. वाळुगत दिसणारी पांढरट रंगाची माती, पिवळ्या फुलांना अंगा खांद्यावर वागवणारी वेड्या बाभळीची वाकडी तिकडी 4 झाडं, एकुलत्या एका वडाच्या पाठीमागून उगवणारा सूर्याचा शेंदरी गोळा, रानटी झुडपांची गर्दी. त्या पलीकडे रतनला मोर दिसला होता. मला मात्र दिसला नव्हता. दूरवर तडे गेलेला बांध, त्याच्या शेजारी सावली देणारी 5 झाडं.
मला ती टळटळीत दुपार आठवली. इथेच इथेच मी तुळसा आणि भाऊसाहेबांना पाहिलं होतं. नक्कीच याच बांधावर. माझ्या छातीत धडधडलं. अगदी त्या दिवसासारखं. मी राजेसाहेबांच्या विहिरीपाशीच उभा आहे. आता पूर्वी इतकी दाट झाडी नाही, पण तरी म्हणजे इथेच डॉक्टरांचा दवाखाना असला पाहिजे. लाकडी पट्ट्यांची जाळी असलेला, घराबाहेर पायऱ्यांची विहीर असलेला आणि त्याच्या शेजारी तानी मावशीचं घर. मी तसाच पुढे गेलो. नाथाचं देऊळ, त्यामागचा वाळलेला ओढा, ज्या ओढ्यात मला कधीच पाणी दिसलं नव्हतं, तो ओढा. नकळत माझी नजर दूरवर फिरू लागली. दिशांचा अंदाज येईना. पुण्या गावचं म्हणायचं आणि काय शोधताय काय राव? हा, अजून बी आहे. तुम्हाला डॉक्टरासनी भेटायचंय वय? त्यांच्याकडे एक कंपाऊंडर होते. नवरा बायको दोघंच राहायचे. आता माझ्या छातीतली धडधड अजून वाढली होती. ते बेन वय हाय की, अजून बी त्यांच्याकडेच हाय ते. बाईल कवाच गेली मरून त्याच्या भानगडीला कंटाळून. मग काय हो, रान मोकळच झालं की. पर तुम्ही कशा बाई विचारताय? त्याच्या प्रश्नाला काय उत्तर द्यावं हे मला कळेना. मी थोडासा घुटमळलो. अशा वेळी स्वतःचं नाक कुरवळायची माझी सवय, ही सवय तानी मावशीला आवडायची नाही. पण ती सवय मला कधीही घालवताही आली नाही. त्याच्या प्रश्नाला काय उत्तर द्यावं मला कळेना. मी थोडा घुटमळलो. अशा वेळी स्वतःचं नाक कुरवळायची माझी सवय, ही नाक कुरवळायची माझी सवय तानी मावशीला आवडायची नाही. पण ती सवय मला कधीच घालवताही आली नाही. मी मी इथे आलो होतो एकदा, फार पूर्वी. अजाणतेपणी हळूच नाक चिमटीत धरत मी म्हटलो, देशपांडे मास्तरच्या शाळेत होता नव्ह तू? बहुवचनावरनं एकेरीवर येत त्यांनी विचारलं तेव्हा मी चक्रावून गेलो. बहुधा माझ्या नाक कुरवळण्याच्या सवयीवरनं त्यांनी मला ओळखलं असावं. मलाही ओळख पटली. अरे, तू मोहज्जन? अन तू तू कंपाऊंडरनीचा भाचा घनश्याम? पुढे येऊन मला मिठी घालत मोहज्जननं विचारलं. तंबाखूचा उग्र वास आला. मी हळूच त्याची मिठी सोडवली. त्यानं गावात चहाची टपरी टाकली होती. मला आग्रहानं तो त्याच्या टपरीवर घेऊन गेला. टपरी बाहेर गळ्यात कापडी पट्टी बांधलेलं कुत्रं अंगाचं मुळकुटं करून पडलं होतं. त्याच्यासमोर मातीत बटराचा तुकडा लोळत होता. आम्हाला पाहून कुत्र्यानं डोळे किलकिले केले, कान टवकारले. पेकाटात लाथ बसत नाहीये असं म्हटल्यावर त्यांनी पुन्हा डोळे मिटून घेतले. टपरीच्या गल्ल्यावर बारकासा मुलगा बसला होता. कोपऱ्यातल्या फळकुटावर ठेवलेल्या ट्रान्झिस्टरवर लताबाईंचं दर्दभरं गाणं सुरू होतं. लताबाईंच्या गाण्याला शिळेवर साथ द्यायचा त्या मुलाचा प्रयत्न सुरू होता. काचेच्या उघड्या पेटीतल्या लाडवांशी आणि पेढ्याच्या ढिगारावर माश्या घोंगावत होत्या. त्या दोन मोठ्या हिरव्या चमकदार पंखांच्या माश्याही होत्या. गाण्याच्या मूडशी विसंगत अशा गप्पा मारत चार टाळकी
चहाच्या ग्लासात खारी बुडवून खात पीक पाण्याच्या गप्पा करत होती. ट्रान्झिस्टर बंद करत मोहज्जननं टेचात आमच्या दोघांसाठी फर्स्ट क्लास चॅची ऑर्डर दिली. त्याच्या आवाजानं सगळे लोक गप्पगार झाले. आमच्याकडे टकमक बघायला लागले. आम्हाला त्या नजरांची पर्वा नव्हती. शाळेतल्या जुन्या मित्रांच्या, देशपांडे मास्तरांच्या आठवणी निघाल्या. चिंतामणी साप चावून मेला होता. नारायण बापाच्या किराणा दुकानावर बसत होता. बळवंत मॅट्रिक होऊन जाधव मास्तरांच्या शाळेत शिक्षक होता. पाटलांच्या शेतात मजुरी करून निंगू गुजराण करत होता. रतननं कांबळी विणण्याच्या धंद्यात लक्ष घातलं होतं. मोहज्जांचं लग्न होऊन तो 2 पोरांचा बापही झाला होता. गल्ल्यावर बसून शीळ वाजवणारा त्याचाच मोठा मुलगा होता. मोहज्जानं आबा पाटलांकडे येऊन मला माझी बॅग आणि सगळं सामान घ्यायला लावलं. तो मला आग्रहानं स्वतःच्या घरी घेऊन गेला. 2 दिवस राहिल्याखेरीज अजिबात सोडणार नाही असं त्यानं जाहीर करून ड्रायव्हर कंडक्टरना परस्पर ते सांगूनही टाकलं. मीही फार खळखळ नाही केली. माझ्या मनात भावनांचा, आठवणींचा कल्लोळ उठला होता. त्या भावड्याचं आणि तुळसाचं पुढे काय झालं? शिरपू मामाचा तळतळाट त्यांना भोवला होता का? वाईट वागणाऱ्यांना जर देव शासन करत असेल तर देवानं त्यांना नक्कीच शिक्षा केली असेल. ते श्रीपू मामाला सांगायला हवं. त्याला खूप बरं वाटलं असतं. दंगलीत सापडलो म्हणून उशीर झाला असं सामंत सरांना सांगता येईल आणि ते खरंही आहे. इथवर येऊन काहीही समजून न घेता जायचं म्हणजे नाही, ते बरोबर नाही होणार. तानी मावशी गेल्याचं पत्र आलं होतं त्या दिवशी श्रीपू मामानं भाऊसाहेबांवर केलेला शिव्यांचा भडीमार आठवला. बहिणीवरच्या अन्यायाला शरण जावं लागलं म्हणून स्वतःवर चिडलेला श्रीपू मामा. तानी तेव्हा तुझ्याबरोबर माझ्याकडे निघून आली असती तर? आज तानी असती तर तिलाही हे सुखाचे दिवस तू दाखवले असतेस अशी जर तरची भाषा घोळवणारा श्रीपू मामा. त्याच्या मनात बहिणींविषयी किती आठवणी होत्या. नाहीतर मी सुमीची आठवण यायची तेव्हा सुमीची शेवटच्या तापात चाललेली बडबड आणि आई नानांचा शेवटचा आक्रोशच आठवायचा. डोळे गच्च बंद करून त्या आठवणींना थोपवायची शिस्त म्हणून मी स्वतःलाच लावून घेतली. सगळ्या मित्रांना भेटायची माझी फारशी इच्छा नव्हती. मित्र म्हणायला मला त्यांचा सहवासच किती मिळाला होता. पण मोहज्जान उत्साहानं तिघा चौघांना बोलवतोय म्हटल्यावर मी त्याला अडवलं नाही. मला रायकर डॉक्टरांना आणि जाधव मास्तरांना भेटायचंय हे मात्र मी त्याच्या कानावर घातलं. डॉक्टर रायकरांचा दवाखाना नव्या जागेत गेलाय, तो दुपारी बंद असतो असं म्हणताना मी आधी जाधव मास्तरांना भेटून यायचं ठरवलं. मला पाहून त्यांना आनंद झाला असता. ते म्हणाले होते तसा मी मोठा साहेब नाही झालो खरा, पण अगदीच शाळा सोडून बसलोय नाही. जाधव मास्तरांकडे जाताना आता पूर्वीसारखं जंगल नव्हतं. कच्ची सडक झाली होती. पूर्वी मोठी वाटणारी टेकडी आज अगदीच चिमुकली वाटली. ज्या पारावर सुजलेले पाय घेऊन भेगाळलेल्या टाचा सेफ्टी पिननं टोकरत तानी मावशी माझी वाट बघत बसायची, तो पार मात्र अजूनही होता. तिथे मी 2 मिनिटं टेकलो. सोलल्या बदामाच्या कांतीची माझी तानी मावशी जुनेर नेसून अनवाणी पायांनी केवळ मला सोबत करायसाठी इथे येऊन थांबायची. गळ्यात आवंढा दाटला.
माझी नजर माझ्या पायातल्या मजबूत पायताणांकडे, अंगावरच्या चौकडीच्या टेरिकॉटच्या शर्टाकडे गेली. ती बसायची त्या जागेवरून मी हळूवार हात फिरवला. मनात म्हणालो, मावशी, अगं हे सगळं आपोआप सहजासहजी नाही मिळालं ग मला. अगं श्रीपू मामा तरी एकटा कुठे कुठे पुरणार होता. 5वी पर्यंत त्यानं निभावलं. 5वीच्या परीक्षेत मी शाळेत पहिला आलो. आपल्या एकुलत्या एक हुशार भाच्याला शिकवता येत नाही म्हणून श्रीपू मामाच्या डोळ्यात पाणी आलं. आमच्या शाळेतल्या पंडित मास्तरांनी मग सोलापूरच्या वसतिगृहाची माहिती सांगितली, चिठ्ठी लिहून दिली. गलिच्छ होतं ते वसतिगृह. पण भिकाऱ्याला निवडीचा अधिकार नसतो ना. 3 वर्ष कशीबशी काढली तिथे. लाटकर वकिलांकडे पेपर टाकायला जायचो, त्यांनी मग आधार दिला. फार चांगली होती ती माणसं. आता आश्रित म्हटल्यावर थोडी बोलणी तर ऐकावी लागणारच ना. पोटाला शिळं पाकं, उरलेलं अन्न, जुनेच पण धडके कपडे आणि शाळेची फी सर्व त्यांनी सांभाळलं. त्यांच्या कुमारची पुस्तकं अभ्यासाला मिळायची. त्यांच्याकडे आडली पडली कामं करत राहिलो. त्यांच्या धाकट्या मुलांना शिकवलं. जाणत्या वयात मला मिळालेलं तेवढंच काय ते कौटुंबिक वातावरण. जाधव मास्तरांना सुद्धा मला कितीतरी गोष्टी सांगायच्या होत्या. काय काय सांगायचं. इब्राहिमच्या गाडीतून जाताना शाळेच्या आवारात भिरकावलेला तानी मावशीवर लिहिलेला निबंध त्यांना मिळाला होता का? त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी पुढे शिकलो. आनी पानी म्हणणाऱ्या मुलांना पुन्हा कधीच हसलो नाही. तोतऱ्या सुधाकरशी गट्टी केली. जमलं तर कधी-मधी मी कविता लिहितो. माझ्या श्रीपू मामाला मी सोलापूरच्या घरात आणलं. त्याचा शिंप्याचा धंदा आता शहरात चांगला चालतो. यातलं काय काय सांगायचं. मला 11वीला पहिला वर्ग मिळाला. शास्त्रात चांगले गुण मिळाले हे पण सांगायला हवं. माझ्या डोळ्यांसमोर मॅट्रिकच्या रिझल्टचा दिवस उभा राहिला. लाटकर वकिलांच्या हातात रिझल्ट देऊन त्यांच्या पायाशी वाकलो तेव्हा माझे डोळे ओलावले होते. त्यांनी रिझल्ट बघितला आणि पाठीवरून हात फिरवला. अहो अहो ऐकलत का? कुमार सारखा आपल्या घनश्यामालाही फर्स्ट क्लास मिळालाय. आज घरात गोडधोड करा. आमची पारख खरी ठरली. आम्ही खुश आहोत. नाना लाटकर काकूंना नेहमीच आहो म्हणायचे. तसं म्हणताना मी इतर कुणालाही पाहिलं नव्हतं. काकूंवर ते रागावलेले मी 1-2 वेळाच पाहिलं होतं. मला या सगळ्या गोष्टींचं अप्रूप वाटायचं. पुढे मागे आपलं लग्न झालं की आपणही आपल्या बायकोला असंच वागवायचं हे मी तेव्हाच ठरवलं होतं. त्या दिवशी काकूंनी घरात श्रीखंड पुऱ्या केल्या. मला आणि कुमारला जेवायला शेजारी बसवलं. आमच्या ताटांभोवती रांगोळ्या काढल्या. ते जेवण मी कधीच विसरणार नाही. आपण खूप कोणीतरी मोठं झाल्यासारखं मला त्या दिवशी वाटलं. आपण खूप कोणीतरी मोठे झाल्यासारखं मला त्या दिवशी वाटलं. खरंच खरंच त्या दिवशी मी मोठा झालो. आता यापुढे माझं मला काहीतरी पाहायला हवं ही जाणीवही त्या दिवशीच झाली. माझा लाटकरांकडचा शेअर संपला होता. त्या रात्री मी नानांच्या समोर जाऊन उभा राहिलो. नाना एक जाडजूड पुस्तक वाचत होते.
मला तिथे रेंगाळलेलं बघून त्यांनी चाळीशी काढली आणि विचारलं, घनश्यामा, अरे तुला माझ्याशी काही बोलायचंय का? नाना काकूंची नाती घनश्यामा ही हाक मला खूप आवडायची. आजपर्यंत मला तशी हाक कुणीच मारली नव्हती. नानांच्या प्रश्नाला कसं उत्तर द्यावं हे मला समजेना. मी घुटमळलो, चाचरलो मी. नाना नाना आमची आई सांगायची की ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये. नाना तुम्ही माझं खूप केलं. आता तुमच्यावर जास्त भार टाकणं मला बरोबर नाही वाटत. जीवाचा धडा करून मी म्हणालो, विचार चांगला आहे, बरोबर आहे. पण आता तू काय करायचं ठरवलंयस? मी काय ठरवणार? मी काहीच ठरवलेलं नव्हतं. मुखस्तंभासारखा मुकाट उभा राहिलो. परत त्या गावंढ्या गावात जाणार? पुढे काय? त्यांच्या प्रश्नांना माझ्याकडे उत्तरं नव्हती. नानांनी शब्द टाकला असता तर कुठेतरी छोटी नोकरी मिळाली असती असं मला वाटत होतं. पण ते तो विषय काढत नाही तर मग मी कसा काढणार? माझं ऐकणार असेल तर कुमार बरोबर कॉलेजात जा. हा, फीची काळजी करू नकोस. आपण नादारीसाठी अर्ज करू. अरे काळ कुठे चाललाय? मॅट्रिकला कोणी विचारत नाही रे आता. त्यातून आपण ब्राह्मण. शिक्षणाशिवाय आपलं भांडवल तरी काय? कॉलेजात जाण्याचा विचारच माझ्या मनात आलेला नव्हता. श्रीपू मामाही आता थकला होता. त्याला विश्रांती द्यावी असं वाटत होतं. पण आणखीन 2 वर्षांनी काही फरक पडणार नाही असं मीच मला समजावलं. कबूल केल्याप्रमाणे नानांनी माझं नाव कॉलेजमध्ये दाखल केलं. शास्त्रात चांगले गुण आहेत हे बघून शास्त्र शाखेकडे मी जावं असा आग्रहही धरला. नादारी मिळवली. बाकीच्या खर्चाची हमी घेतली. शाळकरी मुलांच्या 4 शिकवण्या घेत 2 वर्ष माझं शिक्षण चालूच राहिलं. इंटरच्या पुढे जायची माझी इच्छा होती, पण नानांना लकव्याचा झटका आला आणि मी माझं शिक्षण थांबवलं. सार्वजनिक वाचनालयाच्या वर्तमानपत्रात नोकरीसाठी जाहिराती पाहायला सुरुवात केली. नशिबानं कुमारच्या मित्राच्या वडिलांच्या ओळखीनं एका छोट्या औषध कंपनीत नोकरी मिळाली. नोकरी फिरतीची होती, पण पगार बरा होता. नोकरी लागल्याबरोबर मी पहिली गोष्ट कोणती केली तर श्रीपू मामाला सोलापुरात आणलं. त्याच्या उतारवयात त्याला 4 सुखाचे दिवस दाखवायचे होते मला. नशिबानं इथं त्याचं बस्तानही चांगलं बसलं. औषध कंपनीत नोकरी लागल्याचा आणखीन एक फायदा झाला. नाना वकिलांसाठी वेळच्या वेळी नवी आलेली औषधं मला पुरवता आली. नाना काकूंच्या उपकारांची थोडी तरी परतफेड करणं जमलं. नानांची सेवा शुश्रूषा हातून घडली. सोलापुरात असलो की मी माझ्या खोलीवर न थांबता बराच वेळ त्यांच्या घरीच असे. नाना जाईपर्यंत मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलो. विचारांच्या नादात पायाखालची वाट कधी सरली मला समजलंच नाही. जाधव मास्तरांच्या पडक्या जुन्या शाळेच्या जागी आता शाळेची 1 मजली नवी इमारत उभी होती. पटांगणात काही मुलं चेंडूनं आबाधुबी खेळत होती. त्यातल्या एकाला मी जाधव मास्तरांविषयी विचारलं. सर्वच मुलं माझ्या भोवती जमली. सर्वांनी मिळून मला शिक्षकांच्या खोलीत नेलं. एखाद्या शहरी माणसाला पाहिल्यावर खेड्यातली माणसं जशी भांबावून जातात ना, तसेच तिथले शिक्षक माझा शहरी पेहराव बघून भांबावले.
जाधव मास्तरांना ओळखायला मला वेळ लागला. त्यांचे केस कानशिलापाशी करडे झाले होते. डोळ्यावर चष्मा आला होता. अंगावर कॉलरवाला हाफ शर्ट आला होता. मास्तर मास्तर तुमच्याकडे हे आलेत. सगळ्यांनी कल्लाच केला. मी पुढे होऊन मास्तरांच्या पाया पडलो. मास्तर संकोचले. अरे 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 मला नमस्कार कशाला? तोंडातल्या तोंडात पुटपुटले मास्तर. मास्तर मी मी घनश्याम जोशी, तुमचा विद्यार्थी. आठवतंय तुम्हाला? तुम्ही मला. मास्तरांनी आ वासला. ओळख पटल्यावर ते मला घेऊन त्यांच्या घरी गेले. आता त्यांच्या घराचाही कायापालट झालेला होता. घराबाहेर पारिजातकाचं झाड होतं. गुलाबाची कलमं होती. त्यावर पिवळी, गुलाबी, लाल फुलं होती. लाल जास्वंदीचं झुडूप होतं. दारात रांगोळीनं रेखलेलं स्वस्तिक होतं. घर लख्ख सारवलेलं होतं. भिंतीवरचा मास्तरांच्या आईचा फोटो मात्र आता मळकटला होता. मास्तरांची मुलं चटईवर प्लॅस्टिकच्या भोवऱ्याशी खेळत होती. मास्तरांची बायको चुलीशी काही रांधत होती. आम्हाला अचानक आलेलं बघून ते तिघही गोंधळले. मास्तरांच्या बायकोनं लगबगीनं लख्ख घासलेल्या पितळी गडव्यात पाणी आणलं. मास्तरांचं लग्न झालं असेल, त्यांना मुलं असतील, हे माझ्या डोक्यातच आलेलं नव्हतं. नाहीतर मास्तरांच्या मुलासाठी निदान बिस्किटचा पुडा तरी मी घेतला असता. चटकन खिशातून पाकिट काढून मी दोघांच्या हातावर 5-5 रुपये ठेवले. मास्तरांनी आढेवेढे घेतले, पण ते खुश झाले होते हे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट वाचता येत होतं. मास्तरांच्या बायकोनं चहा आणेपर्यंत मी भडा 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 बोललो. पुष्कळ बोलायचं होतं. पण सगळंच बोलून दाखवणं वाटलं तेवढं सोपं नव्हतं. मी इब्राहिमच्या गाडीतून टाकलेला निबंध मिळाला का ते मात्र विचारलं. अर्थातच मास्तरांना तो मिळालेला नव्हता. बाभळीच्या झाडात अडकून फाटला असेल, नाही तर भणाणा वाऱ्यानं दूर उडवून नेला असेल. मास्तरांनी जेवायला थांबायचा आग्रह केला, पण मोहज्जान आमच्या मित्रांना जेवायच्या वेळी जमवणार होता. थोडा वेळ गप्पा-टप्पा झाल्यावर मास्तरांबरोबर मी शाळेपर्यंत गेलो. मास्तर शाळेत गेले आणि त्यांचा निरोप घेऊन मी माझ्या वाटेला लागलो. शाळेच्या दारापासल्या लिंबाच्या झाडाखाली एक पोक काढलेली, काटकोळी, काळेली बाई छोट्याशा टोपलीत चिंचा कैऱ्या घेऊन विकायला बसली होती. निस्ती कैरी नको, आम्हाला त्याच्यात थोडं लाल भडक तिखट भरून हवं. ए तुळशे, कळलं का? 5-10 मुली तिच्याशी हुज्जत घालत होत्या. त्यांच्या तोंडचा तुळसे हा शब्द ऐकून मी त्या बाईकडे निरखून पाहिलं. मावशीच्या घरी भांडी घासायच्या निमित्तानं येणारी तुळसा वाटतच नव्हती ती. पार रया गेली होती तिची. पांढऱ्या वाखासारख्या केसांच्या झिंज्या, हातापायांच्या काड्या, ना तोंडात पान, ना निळं गर्द टोपपदरी लुगडं. तोंड वेंगाड ती मुलींना गयावाया करताना बघून मला आसुरी आनंद झाला खरा. त्या नादात मी वाटेनं चाललो होतो. माझ्या मागे कसला तरी खुसफुस आवाज आला. मी थांबलो, मागे वळून बघितलं. बिन पिसाऱ्याचा काळसर मोर झाडीत शिरला आणि दिसेनासा झाला. असा कसा हा मोर? पिसारा झडलेला. दिसून दिसायचा तर असा काळा बिन पिसाऱ्याचा मोर मला का दिसावा? निळ्या गर्द पिसाऱ्याचा, अंगभर हिरवे निळे डोळे असलेला मोर कधीच का मला दिसत नाही?
मोहज्जनकडच्या झणझणीत जेवणाचा बेत झकास होता. मात्र आता आमच्यामध्ये बोलायला विषय फारसे राहिले नव्हते. शाळकरी दिवसातल्या आठवणी किती वेळ पुरणार. मग मी मला दिसलेल्या काळ्या मोराची गोष्ट त्यांच्यापाशी बोललो. माझ्या शहरी पोशाखाचा, शिक्षणानं आलेल्या आत्मविश्वासा आब राखत त्यांनी हसू दाबलं. श्याम, अरे ते लांडूर असणार, लांडूर. लांडुरीला मोरासारखा पिसारा नसतो, निंगून सांगितलं. अरे तिच्या, हे असं हसतंय होय. त्यांच्या हसण्यात सामील होत मी म्हणालो. पण मनात आलं, लांडोरींना पिसारा का नसतो? अरे तू थोडा वेळ थांबला असता ना तर तुला मोर बी दिसला असता. पिसारावाला मोर नेहमी 4-5 लांडोरींच्या ग्वाळक्यात राहतो, राजावानी रुबाबात चालतो. माझ्या हसण्यानं धीट होऊन नारायणानं आणखीन माहिती पुरवली. मी थोडा थांबलो असतो तर खरंच मला मोर दिसला असता. कोण जाणे, कदाचित दिसला असता, पण नाही. आज पावे तो कुठे दिसला. मी मोहज्जनला डॉक्टर रायकरांच्या दवाखान्याचा ठावठिकाणा विचारून घेतला आणि 4 वाजता दवाखान्याकडे निघालो. भाऊसाहेबांची झालेली दुर्दशा पाहिली की मग माझं मन निवणार होतं. श्रीपू मामाला ते सांगताना मला आणि ऐकताना त्याला मनसोक्त आनंद मिळणार होता. डॉक्टरांचा 2 खोल्यांचा दवाखाना चांगला सजवलेला होता. भिंतीवर कुटुंब नियोजनाची माहिती सांगणारी जाहिरात होती. रांगेप्रमाणे डॉक्टरांच्या खोलीत जावे अशी सूचना होती. नाकासमोर दोन्ही हात जोडून नमस्कार करणाऱ्या बाईचा शाडूचा चेहरा होता. बाजूला मेणचट लाकडाची जुनी पार्टिशन होती. बहुधा त्यामागे कंपाऊंडरची बसायची जागा असावी. नच सुंदरी करू कोपा हे नाट्यगीत बेसूरपणे कोणीतरी गुणगुणत होतं. मी खुर्चीवर बसलो तेव्हा ती पत्र्याची खुर्ची खर्र दिशी आवाज करत सरकली. माझ्या चाहुलीनं गुणगुणण्याचा आवाज थांबला. लंगडत लंगडत एक म्हातारा पार्टिशन आडून आला. रायकरांच्या दवाखान्यात सहसा औषध कंपनीचे विक्रेते येत नसावेत. मला पाहिल्यावर तो म्हातार बाबा ओशाळवाणं हसला. भप्पदिशी उग्र अत्तराचा वास आला. वेळी अवेळी अत्तर लावणारी माणसं चांगल्या चालीची नसतात असं श्रीपू मामा नेहमी सांगायचा. मी त्याच्याकडे नीट निरखून पाहिलं. ते भाऊसाहेबच होते. चेहरा सुरकुतला होता पण हिरवटपणा गेलेला नव्हता. अंगावर नवा तपकिरी कोट, डोईवर टोपी, हातात अंगठी असा थाट होता त्याचा. या माणसाला बाहेर कुठं पाहिलं असतं तर मी ओळखलंच नसतं. त्यांनी मला ओळखलंच नाही. डॉक्टर साहेब 10 मिनिटात येतील, भाऊसाहेबांनी सांगितलं. मला आता आणखीन थांबायची इच्छा नव्हती. जे पाहायला मी आलो होतो त्याऐवजी नको ते दिसलं होतं. त्या सर्वसाक्षी ईश्वरानं भाऊसाहेबांचं काही म्हणता काहीही बिघडवलेलं नव्हतं. त्याच्या इच्छेशिवाय म्हणे पानही हलत नाही. ज्या अर्थी हा निर्लज्ज म्हातारा अजूनही मजेत होता त्या अर्थी त्याला शिक्षा करायची देवाचीच इच्छा नव्हती. कधी नव्हे ती माझ्या तोंडात शिवी आली. मनावरचा ताबा सुटून मी त्यांना कच्चून शिव्या घातल्याही असत्या, पण इतक्यात डॉक्टर रायकर आले.
अगदी यांत्रिकपणे मी कंपनीच्या उत्पादनांची माहिती सांगत उत्पादनं आणि माहिती पत्रकं त्यांच्या समोर ठेवली. फॉलोअपसाठी पुन्हा यायचं मान्य करून मी तिथून सटकलो. संध्याकाळी मी मंगळवेढ्याच्या बसमध्ये चढलो तेव्हा पार खचलो होतो. पाप पुण्य, बरं वाईट कशाचा काहीही अर्थच लागेनासा झाला होता. तानी मावशीच्या आणि श्रीपू मामाच्या हातांना इतके कष्ट करूनही यश का आलं नाही? इतके दिवस मी फिरतीची नोकरी करतोय, पण कधीच तानी मावशीच्या गावाकडे मला फिरकावंसं वाटलं नाही. काल आमची बस इथेच का थांबवावी लागली? भाऊसाहेबांचा केसही वाकडा झाला नव्हता हे मला दाखवायला दैवानं इथवर आणून सोडलं होतं का? माझं अज्ञानातलं सुख देवानं का असं ओरबाडलं? भाऊसाहेबांची झालेली वाताहत दुर्दशा मला श्रीपू मामाला सांगायची होती. भाऊसाहेबांना शिक्षा करायचा, अन्यायाविरुद्ध झगडण्याचा श्रीपू मामानं किंवा मी प्रयत्न केला नव्हता. आमच्याच नशिबाशी झुंजण्यात आमची दमछाक झाली होती. आम्ही सूड घेतला नाही तरी नियतीनं भाऊसाहेबांना शिक्षा दिली होती हे मला श्रीपू मामाला सांगायचं होतं. 14 वर्षांपूर्वीच्या त्याच्या वांझोट्या रागावर मला मलमपट्टी करायची होती. आमचा नेभळटपणा मवाळ तत्वज्ञानाखाली झाकायचा होता. आता मी श्रीपू मामाला काय सांगू? काय इकडे आल्याबद्दल काहीच सांगू नको? मंगळवेढ्याचं काम उरकून सोलापूरला पोहोचायला रात्र झाली. मी दार वाजवल्यावर डोळे चोळत श्रीपू मामा उठला. त्या तशा झोपाळलेल्या अवस्थेतही त्यानं माझं जेवण झालंय का याची चौकशी केली. वाटेत मी मिसळपाव खाल्ला होता. मी मानेनच हो म्हटलो. सकाळी चहा आणि कांदे पोहे केल्यावरच श्रीपू मामानं मला उठवलं. लिंबू, खोबरं, कोथिंबीर घालून केलेले पोहे फार चविष्ट झाले होते. मी तसं म्हटल्यावर श्रीपू मामाला नेमके आईच्या हातचे पोहे आणि तानी मावशीच्या हातचे गुळपापडीचे लाडू आठवले. श्रीपू मामाकडे इतक्या चांगल्या आठवणी आहेत याबद्दल मला त्याचा कधी कधी हेवा वाटायचा. माझ्या मनात मात्र सुमीच्या आजाराचीच आठवण का राहावी? अशा वेळी मी जसे डोळे मिटतो तसे आत्ताही क्षणभर डोळे मिटून घेतले मी. दंगलीविषयी, आडगावी थांबलेल्या बसविषयी किंवा भाऊसाहेबांविषयी त्याला काहीही सांगायचं नाही असं मी ठरवलं होतं. पण तानी मावशीची आठवण निघाल्यावर माझ्याही नकळत मी बोलायला लागलो. बस नेमकी तानी मावशीच्या गावी कशी थांबली, मला माझे जुने मित्र कसे भेटले हे ऐकताना श्रीपू मामाच्या डोळ्यात तीच मागे दिसलेली हे ऐकताना श्रीपू मामाच्या डोळ्यात तीच मागे दिसलेली अगतिक चीड उमटली. ती पाहिली आणि आत खोलवर काहीतरी वळवळलं. तुला माहितीये, त्या तुळसाला मी पाहिलं. जख्ख म्हातारी झालीये. रस्त्याच्या कडेला झाडाखाली बसून चिंचा, आवळे, कैऱ्या विकते ती. मी म्हणालो. श्रीपू मामानं हातातला चमचा, बशी खाली ठेवली आणि श्वास रोखून तो माझं बोलणं ऐकायला लागला. दंगल, बसचं नेमक्या तानी मावशीच्या खेड्यात थांबणं सगळं मी त्याला सांगून टाकलं. त्या डॉक्टरच्या दवाखान्यात मी गेलो होतो. आता तिथे भाऊसाहेब कंपाऊंडर नाहीत. 5 वर्षांपूर्वी त्यांना लकवा भरला म्हणे. मग कशाला ती तुळसा थांबतीये त्यांच्याजवळ? ती गेली त्यांना सोडून. आता कुत्र हाल खात नाही. कोण करणार यांचं सगळं? अंगात किडे पडलेत. कोणाला दया आली तर गावातलं कोणीतरी त्यांच्या ताटलीत शिळपाकं अन्न टाकून जातात.
शिरपू मामाच्या चेहऱ्यावर पुसट हसू उमटलं. त्याचे डोळे चमकले. नव्या उत्साहानं त्यानं बशीतला चमचा उचलला, पोह्याचा एक मोठा घास घेतला. ओके. तुला तुला कसं कळलं? तू स्वतः पाहिलंस? तोंडातला घास खाता खाता त्यानं विचारलं. आता माझ्या आयुष्याची नीरीच सुटली. हे तानी मावशीचे 14 वर्षांपूर्वीचे शब्द माझ्या कानात घुमले. स्वयंपाक. तुला सांगतो, आपल्या या जन्मातल्या दुष्कर्मांची फळं याच जन्मात भोगावी लागतात. लिहून ठेव तू. सात्विक संतापानं शिरीपू मामा बोलला. पण त्या बोलण्याला समाधानाची रुंद भरजरी किनार होती. शिरीपू मामाशी मी खोटं बोललो होतो. खरं सांगायला जीभ रेटत नव्हती. आपण जे केलं ते चूक का बरोबर मला समजतच नव्हतं. पुढे कित्येक दिवस शिरीपू मामाला बोलायला दुसरा विषयच नव्हता. भाऊसाहेबांना नियतीनच कशी अद्दल घडवली हे तो मला पुन्हा पुन्हा ऐकवत राहिला. एरवी गप्प गप्प असणारा शिरीपू मामा एकदम मोकळा ढाकळा बोलायला लागला होता. मशिनीवर कपडे शिवताना शिळेवर गाणी वाजवायला लागला होता. माझ्यावर प्रेम करणाऱ्या एकाही माणसाला मी इतका आनंद देऊ शकलो नव्हतो. माझ्या खोट्या वागण्याची कुरतडणारी बोच आपोआप कमी झाली. कसा कोण जाणे, तानी मावशीचा स्वप्नात येणारा चेहरा सुद्धा आता हसरा दिसायला लागला. माझ्याबरोबर हरिहरेश्वरच्या सहलीचे बेत आखताना झाला होता ना, तसा. आठवणीच्या कप्प्यात खोल दडलेली इच्छा उफाळून वर आली. मी मोठा झाल्यावर तानी मावशीला तांबड्या काठाचं, मोठ्या पदराचं निळं लुगडं घेणार होतो. आठवणींच्या कप्प्यात खोल दडलेली इच्छा उफाळून वर आली. मी मोठा झाल्यावर तानी मावशीला तांबड्या काठाचं, मोठ्या पदराचं निळं लुगडं घेणार होतो. ते लुगडं नेसून तानी मावशी खुदू खुदू हसणार होती. तिच्या हनुवटीवरचा गोंदण ठिपका हसणार होता. पुढच्या वेळी दौऱ्यावर जाताना थोडी वाट वाकडी करून मी माहूरला गेलो. रेणुकेच्या देवळाबाहेरच्या दुकानातून तांबड्या भडक पदराचं निळं गर्द लुगडं आणि ओटीचं सामान विकत घेतलं. पुजाऱ्याच्या हस्ते मी रेणुका माईवर ते चढवलं. पूजेच्या फुलांचा, नंदादीपात जळणाऱ्या तेलाचा आणि उदबत्तीचा सुगंध गाभाराभर भरून राहिला होता. मी डोळे मिटले, हात जोडून रेणुकेसमोर उभा राहिलो. शांत शांत वाटत होतं. जवळून यावी तशी काचेच्या काकणांची किणकिण कानावर पडली. तानी मावशी जवळून जाताना तिच्या पदराचा जसा वारा लागायचा तशी वाऱ्याची सूक्ष्म झुळूक आली. मी डोळे उघडले. कोऱ्या निळ्या टोपदरी लुगड्यातली बाई गाभाऱ्यातून बाहेर पडताना पाठमोरी दिसली. तिच्या पायातल्या जोडव्यांचा चटचट आवाज आला. कोण जाणे, मला तानी मावशीची, आईची, सुमीची सगळ्यांचीच आठवण आली. आणि काही दिवसांपूर्वी पाहिलेल्या बिन पिसाऱ्याच्या काळ्या लांडोरीचीही. कुठूनसा पियाओ पियाओ असा आवाज आला. मंडपात खेळणाऱ्या मुलामुलींनी मोर मोर असा एकच कल्ला केला आणि ती धावतच देवळामागच्या झाडीकडे पळाली. मीही त्यांच्या मागे गेलो. देवळातले पुजारी धान्य टाकत होते आणि ते खायला मोर आपले झळझळीत पंख फुलारून खाली उतरत होते. पाळीव का असेनात, पण मला शेवटी मोर दिसले.